हॅलो. हां, बोला ताई. नम हॅलो. हॅलो. हां, बोला ना ताई. नमस्कार ताई. श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ. बोला ताई. माझा अनुभव राहिला होता ना ताई सांगायचा. हां, मी हां, हां. माझ्या मी माझ्या आईचा आणि माझा सांगितलेला ना. बरोबर, बरोबर. हां. हां, हां. तर मग ते खूप त्रास द्यायचे म्हणजे आई भांडायची पण त्यांच्याबरोबर. बरं. आणि हां, तर मग विचारलं पण आणि हां. मी लहान होते, तर मग त्यांनी असं आईने बघितलं, हे बघतात नाही का बाहेर, हां, ते हां, हां, हां. बघितलं. तर मग सांगितलं, की त्या मागची आई आहे ना, त्यांनी वडिलांना औषध वगैरे काय-काय घातलं होतं अगं बाई! हां. आणि मग त्याच्यामुळं तिच्यासारखं त्यांनी करून घेतलं होतं ना. ओह! त्यामुळं ते सगळं तिचंच ऐकायचे. अरे, अरे! हां, हो, हां. आईचं काहीच ऐकत नव्हते. बापरे! आणि एकदा तर एवढं आईला मारलेलं, की दगडाने मारलेलं. हो, बापरे! दगड असे फेकून मारलेली. आणि मग ते आईची मैत्रीण होती अंगणवाडीची एक शिक्षिका. अच्छा, तर अच्छा. तिने म्हणजे तिच्या पोटात बाळ होतं आणि मग ते जायला लागलं अंगावरचं रक्त नाही का. हो, 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 हो. हो, तर मग आमच्या आईने तिला नेलं दवाखान्यात. कोण पण बायका थांबल्या नाही, पण आईने नेलं दवाखान्यात. हं, 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 मग हं, हं. त्यामुळं तिचा जीव वाचवला आईने. मग त्यामुळं बरोबर अशा वेळेला खरंय. तिच्या मिस्टरांनी आहे ना. हं, हं. मग आईला बहीण मानलं. मग बापरे! तेव्हा त्यांनी दगडाने मारलेलं ना, तर आमच्या आईने औषध घेतलेलं प्यायला. तर अय्या! ते भेटले, तर ती खूप रडत होती. हां, हां, हां. आणि काय माहिती, देवालाच माहिती, त्यांनी आईची बॅग उघडली. बघू बरं. म्हणले, "बाई काय आहे बॅगमध्ये?" तर हां. आईच्या बॅगमध्ये ती औषधाची बाटली होती. अरे! तर म्हटली, "मला सहन होत नाही." म्हणले, "एवढं करून पण मला खूप त्रास देतोय. आता मला नाही सहन होत." बापरे! तर ते म्हणले, "असं काय करू नको. तू हां. तुझा जीव देशील, पण तुझ्या 3 पोरांचं काय होणार आहे?" बरोबर आहे अगदी. हो, तू तू आता तुला त्रास सहन नाही होत, पण तू ह्यांचा विचार केलाय का? खरंय, खरंय. आणि खरंच ताई, तेव्हा जर आमच्या आईने काय केलं असतं ना, मग तर तुमचं तर आमचे अजूनच नुकसान. एवढे हाल खरंय. झाले असते ना, काय विचारूच नका. हां. हां. तुमचे वडील आहेत ना ताई? आहेत ताई, वडील आहेत ना, पहिले शिक्षक होते. माहिती आहे ना, माहिती आणि आहे ना. आईच्या पहिले मैत्रिणीचंच हे झालं हं. ते माहीत आहे. पण शिक्षक म्हणजे होते. जाता का तुम्ही? नंतरून त्यांची शाळा चालूच. त्यांनी परीक्षा वगैरे दिल्या ना, ते हां. केंद्र प्रमुख झाले. बरं. नंतरून शेवटी ते विस्तार अधिकारी झाले. पण त्यांनी आमचा कधीच विचार केला नाही. काय माणूस आहे ना. पण मग आता कधी गेलात तरी मग बोलणं वगैरे? नाही ताई, ती पण नाही बोलत. त्यांना मुलगा झालाय नाही का, हां. तो बोलत नाही माझ्याबरोबर. त्याची बायको बोलत नाही, मागची आई बोलत नाही. बघा. कोणच बोलत नाही. आता काय सांगायचंय? माझी आई किती 2014 साली आजारी झाली बरं का. हां, हां. दिवाळी होती अच्छा. आणि माझा 2 नंबरचा चुलता आहे ना, ते पण पुण्यातच राहतात. तर त्यांनी आणली. त्यांची हां. मुलगी पण डिलिव्हरीला आली होती. हां, हां, तर हां. त्यांना कळालं, की माझ्या आईच्या डोक्यात पण एक गाठ आणि पोटात पण एक गाठ आहे. अरे, अरे! तर त्यांना कळालं, की आई जगणारच नाही. मग ते अच्छा. मला कसं बोलतात, की "अक्का तू तिकडं नेते का तुझ्या आईला? ताई हां, पण आली डिलिव्हरीला, तर मग हां. ती पण आजारी आणि हिची डिलिव्हरी आली तर मी कसं करणार?" म्हणून. हां, हां, तर मी हां, हां. म्हटलं, "ठीक आहे, नाना तुम्ही पाठवा माझ्या आईला," नाही का. माझे बरोबर. 2 भाऊ पण आहेत कामाला, पण तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं ना, ते खूप दारू पितात. हो मग ना, हो आज ना. आईला तर सांभाळणं माझंच जबाबदारी आहे ना, काय करणार मग? बरोबर, बरोबर. आणि माझे मिस्टर कसे नात्यातले. लहानपणाला तुम्हाला मागं नाही का सांगितलं माझा छोटा चुलता आईला आईच बोलायचा माझ्या आईला. हो ना, हो ना. हां, हां. हो, तर माझे मिस्टर पण आईकडेच शाळेत होते तेव्हा. अगं बाई! मला वाटतं 1-2 वर्षच आईला नेलेलं वडिलांनी हं. सोबत. बाकी नाहीच नेलं मग. अच्छा. म्हणजे आणि मग ते बोलले, की "अक्का न्हे आईला." तर म्हटलं, "ठीक आहे नाना, मी नेते." हं, आणि हं. त्यांनी सांगितलं नाही ताई. त्यांना कळालं, की हे वाचणार नाही, तरी पण त्यांनी सांगितलं नाही. मग बघा.
हा मग इकडं आम्ही पुन्हा आई पुन्हा टेस्ट केलं ना तर तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं हं. आमच्या इथल्या. तर आम्ही म्हटलं की ह्यांचं काही चुकत असेल तर आपण आईला नेऊया ना दुसरीकडे ते रिपोर्ट दाखवूया. त्या बरं. डॉक्टरांनी पण तेच सांगितलं तरी पण त्यांनी सांगितलं नाही बरं का. मग अय्या! काय करावं मग डॉक्टर काय बोलले आता ह्या तर जगणार नाहीत. हं, हं, हं. ह्यांना आहे शुगर आणि जर ह्यांचं जर ऑपरेशन केलं ना तुम्ही मेंदूचं हं. तिथं गाठ आहे तर त्या कोमात जातील. मग अगो तुम्ही बाई! एक काम करा की तुम्ही आईला तुमच्या आहे ना सरकारी हॉस्पिटलमध्ये हं, ऍडमिट हं, हं, करा. हं, हं, हं. तर मग मी काय बोलले नाही बरं का वडिलांना पैसे वगैरे. तर माझ्या भावाने फोन केला. आता गावाला कसं दादाच म्हणतो आम्ही वडिलांना बरोबर. नाही का. हां, हां, हां. बोलला की दादा आईला डॉक्टरने असं असं सांगितलंय पैसे द्या. तर हां, बोलतात कसं की माझ्याकडे नाही पैसे बोलले हां. आणि तुम्ही तुमचं तुम्ही बघा आणि ऍडमिट करा मग सरकारी दवाखान्यात. अरे असं बापरे! बोलले ते. हम्म सांगा पण कसं करायचं मग. पण मला चांगलं. एक एक मला हे आहे ताई हं. त्या गोष्टीचं की मी जरी शिकले नाही ना कम से कम मला आईची सेवा करता आली हो. हां, हे भाग्य लाभलं. हो बरोबर. हे मला त्या गोष्टीचा आनंद आहे. भले मी शिकू दे नाही. बरोबर, पण बरोबर. मीच सर्व्हिस केली असती तर त्यावेळेस आहे ना माझ्या आईला माझी गरज होती ना हां. तर तेव्हा कोण केलं असतं आईचं. नाही ते सगळं व्यवस्थित होऊन जातं हो ताई. हम्म, स्वामींना सगळी काळजी असते. पण हे हम्म. भावांनी हे सगळं सोडायला पाहिजे व्यसन. भाऊ अहो नाही तुम्हाला सांगते ताई हं. एक पुण्याला पीएमटीत कंडक्टर आहे छोटा. हं, माझ्या हं. मागचा जनावरांचा डॉक्टर आहे. हं, हं. तरी पण कामाला जात नाहीत दोघं. आता तर दोघं पण जात नाहीत. सांगा कसं आणि त्यांच्या करावं. मिसेस? मिसेस त्यांच जातात कामाला ताई काय करतील मग. आई गं! त्या जातात. बरं. माझ्या मागचं आहे ना त्याला 2 मुलगे आहेत. मोठे आहे? आणि मोठा आहे ना आता एकाने 12वी ची परीक्षा दिली हं, हं. आणि एक 7वीला आहे. आई गं! आणि छोटे. छोटेच आहेत एवढे पण मोठे नाही हं, आणि हं. तो बारका आहे ना त्याला तर 5 मुली आहेत. तरीही तो बापरे! तसाच करतो. आणि वडिलांसारखंच केलं त्याने पण. हां. 5 मुली झाल्या म्हणून तिचीच बहीण करून घेतली. शिट, 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 शिट. आणि मग तिला मुलगा झालाय. सांगा बरं पण मग वडिलांनी ते जे केलं पहिलीला त्यांनी लक्ष तेच देतो तो? केलं. तो दोघींकडे राहतोय लक्ष देतो? तो राहतोय उलट त्या मागून केली आहे ना तिचे हाल आहेत. ह्यांचं वेगळंय. आमचं अच्छा. वेगळं झालं आणि ह्यांचं वेगळं झालं. आता हं. पण तो त्या पहिलीकडेच राहतोय. अच्छा. हम्म बरं. आणि ती एकटीच राहते माहेरी त्या मुलाला घेऊन. अरे, अरे! हम्म तिला एवढं समजवलं ना आमची आई होती हं. तेव्हाच तिला सांगितलं. तिने पण प्रेमच केलं दाजींवरच बघा कशी. बघा ना. आमच्या आईने पण सांगितलं बाई माझं पण तेच झालंय हिच्या बाबतीत तू तर सख्खी बहीण आहे ना. करू हं. नको. तुला दुसरा नवरा भेटल चांगलं. पण ती बरोबर. मुलगी पण नाही ऐकली ताई. झालं आता माझं नुकसान. किती नुकसान झालंय माहिती का. एक मुलगा आहे ते पण आईकडे राहते घेऊन. बापरे! काय सांगा. काय बोलायचं? असं झालं सगळं. पण तुम्ही आणि आता आई स्वामी सेवा करा मात्र हम्म व्यवस्थित ताई. हम्म तुमची मुलं शिकतायत ना व्यवस्थित? नाही लग्न झालेत. तुमच्या मुलांचे? हो माझ्या मुलांचे लग्न झालेत. पण शिकली की नाही ती व्यवस्थित? हा शिक्षण झाली की नाही? हो झालंय ना शिक्षण. नोकरीला आहेत? मुलगा नोकरीला आहे. मग चला दिवस चांगले आले तुमचे. हो हेच महत्वाचं हो ताई. हेच महत्वाचं आहे हो. आणि खरं तुम्हाला खरं. सांगू का एक मनापासून हं. तुम्हाला एवढ्या बायका मानतात ना सगळ्या. खरंच आणि ताई खरंच खरं नाही ते जे बोलतात ना ते खरंच आहे. तुमचं खरंच कौतुक आहे. एवढं ऐकून घ्यायचं. हे अहो मी स्वामीच करून कुणाशी घेतात ताई. मी बोलले ना ताई मला माझा स्वतःचा अनुभव आहे. कुणाशी बोलले ना जरा अर्धा तास हां. तर डोकं दुखतं माझं. तुम्ही किती सहन करता आणि हे सोपं नाही ताई. खरंच स्वामींची सोपं नाही. कृपा आहे स्वामींची. रोज आपले स्वामी ओमचे व्हिडिओ ऐकत असते रोज. मी हां. तेव्हा मनात विचार करते देवा खरंच कोणतरी आहे. अहो तुम्ही किती करताय सगळ्यांचं एवढं आणि बरोबर त्यांच्याशी खरंय, खरंय. म्हणजे कसं बोलावं हे ते सगळं स्वामी खरंच देतात हो ताई शक्ती. तुमच्याकडून स्वामींशिवाय शिकावं कोण नाही. ताई. खरंच एखाद्याचं अहो किती दुःखी बायका आहेत हो त्यांना सांभाळून घ्यायचं सोपं आहे का.
बरोबर. तुमचे खरंच ते ताई स्वामी करून मनापासून नाही, आभार. माझं काही नाही. ते हं, स्वामीच करतात ते. आपण कोण आहे? आपण हो, त्यांच्या हातातले बाहुले आहोत. हो ना. हं. खूप आहे छान. ताई तुम्हाला वेळ? हां, मी हे शेअर करते हां ताई तुमचं. आहे का वेळ अजून सांगते मी. आहे. बोला ना. हां, माझ्या बाबतीत सांगते ताई. मग ते नंतर माझ सांगितलं तर अजून छान होईल ना ताई? हो का? हां, मोठा होऊन जाईल ना अनुभव? हो, हां आणि थांबा ना मी आईचं सांगते अजून मग. थोडंसं तर सांगा मग. हां, हो, कारण हां. तर आई आजारी झाली. हं. मग हे भाऊ काही लक्ष देईनात ना हो तिच्याकडे. आणि घरचा आमचा चुलता आहे तो बोलतो मी एवढं सांभाळलं तुझ्या आईला एवढं सांभाळलं तर तू माझ्याकडेच आण आईला. आणि इकडं तर काय नाही ताई. तुम्हाला सांगते तिला मलाच काही कळायचं नाही. पोटात पाणी झालं बरं का तिच्या. अच्छा. हं. हो, पोटात पाणी झालं, पोटात एक गाठ झाली, डोक्यात एक गाठ झाली. मग माझं कसं झालं माहितीये का, जे कुणी सांगल ना, हे कर तिकडे बाई, जाल. ते कर. हो, तिकडंच आणि ताई मी सांगते मला पण एवढा त्रास व्हायचा. हं. माझं पण ब्लिडिंग व्हायचं. मी काय करू ना हेच कळत नव्हतं खरं तर तुम्हाला आई सांगते. गं! देवाने मला एवढी ताकद दिलेली, मी हं. दुसऱ्या दवाखान्यात जायची. पुन्हा इकडं आई घरात घरी लक्ष सगळं. मी माझं हं. बघू की माझ्या आईचं बघू. आणि बरोबर. तुम्हाला सांगते मला आईला खोकला चालू झाला हो. इकडंच होती ना आई माझ्याकडे. बरोबर, बरोबर. एवढा खोकला चालू झाला की आईला काही पण केल्याने खोकलाच बंद होत नव्हता आईचा. बाई गं! एवढं म्हणजे काढा पण द्या, औषधं द्या, जे सांगेल ते औषध. डॉक्टरकडे न्या आणि हं. डॉक्टरकडे ज्यांनी फाईल बघितली ना, ज्यांनी हे केलं होतं, ते हं. तर म्हटले होते, की तुम्ही सेवा करा फक्त आता सरकारी दवाखान्यात न्या, नाही का. अच्छा, मग अच्छा. माझे चुलते म्हटले, "नाही, नाही, तुझ्या घरी नको मरायला तुझी आई. हं. मी एवढ्या वर्ष सांभाळलंय तुझ्या आईला." म्हणजे हं. ते 2 नंबरचे चुलते आहेत ना, ते हां. त्यांचे ते मिसेस आहे ना, ते आईची मावस बहीण, ह्या सख्ख्या मावस बहिणी अच्छा, सगळ्या जावा. एकत्र. अच्छा, अच्छा, हो. अच्छा. मग ते बोलले, की "नाही, मी इतक्या दिवस तुझ्या आईला सांभाळलंय." तर मी म्हटलं, "ठीक आहे, मग आता मी काय करू?" तर मग माझ्या मिस्टरांना पण शुगरचा त्रास होता ताई. अरे! तर हो, तर माझा जीव आहे ना, आईकडे पण लागायचा, ह्यांच्याकडे पण बरोबर. लागायचा. मग मी म्हटलं जाऊ दे आता एवढे म्हणतात तर ठीक आहे गावाला गावठी औषधाने तर फरक पडला तर हो, घेऊन जाईल. बरोबर. माझ्या आईला जर बरं वाटलं तर मी पुन्हा घेऊन येईल. आणि बरोबर. विशेष म्हणजे आईला पण जायचंच नव्हतं ताई. काय बरोबर. सांगायचं मी बळवणीच नेलं माझ्या आईला गावाला. हां. मंगळवार होता तो. मंगळवारी आईला नेलं आणि मग माझ्या चुलतीला मी काय बोलले, की हां. "नानी आपण जेवण करू मग आईला जेवायला देऊ." हं, कारण हं. तिला त्रास व्हायचा. रात्री ना हं. दिवसभर ताई ती एवढी छान ना कोणच वाटणार नाही, की ही बाई आजारी आहे म्हणून. मग? फिरायची, गप्पा मारायची. हां. रात्र झालं ना, की हं. आईला घाम चालू व्हायचा. थंडीत घाम चालू व्हायचा आईला. अय्या! हो. एवढा घाम चालू व्हायचा ना ताई, हं, तर हं. माझी मुलगी पाठीला हे टॉवेलाने पुसायची. मी तिला पुढून पुसायचे आणि अय्या! फॅन चालू करायचं. अरे हां, बापरे! 10-15 दिवस आहे ना ताई, हं, हं. तिचं हे बघून आम्हाला जेवणच जायचं नाही. बरोबर ना हो. हो, मग कसं जाईल? माझं त्या चुलत्याकडे होती ना आई, हं, तर हं. मग जास्त मला भीती वाटायला लागली ना, मी त्यांना म्हणायचे, "नाना या ना." तर आई एक गं! दिवशी असंच झालं हं. आणि हे भाऊ यायचेच नाही ताई. सख्खी आई बघा. असून काय सांगायचंय. सख्खे मी भाऊ पण म्हणायचे नाही यायचे? हो, नाही का? यायचे तुम्हाला का? काय सांगू. अहो ते दारूच्या ह्याच्यातच ना ताई, त्यांना काय आई काय, काय काय त्यांना नाही काही कळत. मग मी माझ्या चुलत्याला सांगायचे ना, "या ना नाना इकडं, हं. आम्हाला भीती वाटते ना." माझ्या बरोबर. मिस्टरांनीच भीती वाटते. तर एक दिवशी काय झालं ताई, हं. त्या चुलत्याचा मुलगा त्यांना सोडून गेला अर्ध्या रस्त्यात आणि हे गेले अर्ध्या रस्त्यात. तर तो अच्छा. जाता-जाता आहे ना, एक ॲक्सिडेंट मोठा झाला. हां. तर माझ्या मनाला आहे ना, लय भीती वाटायला लागली, की आई तर जाणारच आहे, पण ह्या येण्या-जाण्यात जर एखाद्याचं काय झालं तर काय करायचं? बरोबर, अजून बरोबर. दुसरं संकट. ठीक आहे, मी त्या खरं. भावाला काय म्हटले, "ताई मी माझ्या सख्ख्या भावांना नाही बोलले काय." हां, हां, हां. मी बोलले, "त्याला आपण आईला घरी नेऊया." आणि त्याच्या आधी आहे ना, हां. इथं कर्नाटकमध्ये एक राजुरी गाव आहे.
माहित आहे आणि ते राजुरी. हा. हा तिथं बघा बाळूमामाचे भक्त येतं. हो 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 हो. तर तिथं पण नेलेलं आईला. माझा हम्म, चुलत भाऊ काय बोलला, हम्म, बाई आईला एकदा घेऊन जा. माझ्या पण आईला आहे ना डॉक्टरनी गॅरंटी दिली नव्हती. हम्म, रक्तच वाढत पण नव्हतं आणि काहीच नव्हतं. हम्म, तर हम्म. त्यांनी रक्त भरलं. म्हणजे ते एवढे आणि मी ताई स्वतः बघितलंय बरं का त्यांना. अरे माझी ती बापरे. चुलती हा. आणि त्या आम्ही ते हितला भाऊ घेऊन गेलो नाही का आईला, हम्म, तो आणि माझे मिस्टर आम्ही 4 जण घेऊन गेलो गाडी करून. तेव्हा आमच्याकडे गाडी पण नव्हती 4 व्हीलर. हा हा. हम्म 2014 ला नेलेलं म्हणजे. तर आई ते गो. पण तर ते पण काय बोलले, माझा भाऊ बोलला की तो चुलत भाऊ, मॅडमने जर ते पैसे माझ्या पण पाठवले आईला होते. तर मी नेलंय तर मॅडमला बाई बोलली, आईला मॅडम पण ने मी तू. तुमच्याकडे मागितलेच आणि जर नव्हते बरं पैसे. वाटलं ना तर ते तर म्हणतील मॅडमने काय थांब उत्तर दिलं? हा हा किंवा पुन्हा मॅडम घेऊन ये. बोलतात, मॅडम आणि जर आईला तुम्ही बरं नसेल तुम्ही ना आता मला वाटत माझ्यावरती तर नसाल. ते मी आज म्हणतील की बँकेची नका आणू. मॅनेजर आहे. हा तर हा त्याचे हा. शब्द आहे ते म्हणजे तसेच बोलले तिची वेगळी ताई पोस्ट आहे थोडी. की बापरे. नका हो. आणू ती बोलले. म्हणते म्हणजे हो ती नका बँकेत आणू चांगली बोलले. कामाला आहे. ती म्हणते हा. ती ना अशी तर म्हणजे मी ते ज्यांना वाढून त्यांच्याकडे गरज गेले आहे असेल त्यांना ना बघितलं. मदत ताई. होत हो नाहीये. पण हो ज्यांना त्यांना खरंच सगळं गरज आहे कळतंय ताई. शिक्षणाच्या ते बाबतीत आमच्या वगैरे समोर आहे ना असं, त्यांच्या म्हणजे ती तर अंगावर म्हणजे ती धावून आधी जायचे बघते तर त्यांच्याकडे सगळ्या एवढी गोष्टी मोठी आणि मग काठी ती त्या होती. व्यक्तीला त्यांनी मदत मारलं करते. ना हा. तर ती तर म्हणते ते त्यावेळेला शांतच ना होऊन मला जायचे, असं पाया सारखं पडायचे असं त्यांच्या. म्हणजे मी पण त्याच वेळेला कोण? जागी होती आणि ते मला असं वाटत होतं ज्यांच्या तुम्हाला अंगात गरज भूतं आहे आहेत नाही पैशांची का, मला अच्छा बोलते. अच्छा अच्छा. हा हा हा. ती बोलते लोक मी एवढे त्यावेळेला धावून तुम्हाला जायचे ना त्या कसे महाराजांच्या पाठवले ते मला अंगावरती. काहीच माहित नाही बोलते. त्यांच्या मॅडम हातात बोलते मी एवढी स्वतः काठी आहे. विचार त्यांनी केला की त्या मारलं मॅडमला ना ते सांगायच्या आधी शांतच होऊन पाठवले जायचे तर आणि त्या डायरेक्ट पाया विचार करत पाडायचे ते. बसतील. कारण की अरे त्यांच्याकडे तो बापरे. वेगळा ऍप जर होता आईला त्याच्यामधून ते नेलं पैसे तर ते पाठवतात. बोलले की नका आणू. हा तर मी ती हम्म, मला असं पैसे त्यांच्या पाठवले होते. तोंडाकडेच तर मी बघितलं नाही मॅडमला का. बोलली हम्म, मी तिला मला ट्रान्सफर कळून केले गेलं की परत. भाऊ कारण की बोलला कसं होता आपण नाही जास्त हम्म, फरक आपली पडणार ओळख तर ते नाहीये तर म्हणतील आपण कसे नको पैसे आणू. घेणार ना मी त्या बघितलं व्यक्तीला आणि आपण असंच. एवढी अमाऊंट तर त्यांना द्यायला पण आपल्याला ते मला जमायला बोलले पाहिजे म्हणून मी ते की दिले बघू रिटर्न. नका माझ्या तिने मला परत तोंडाकडे, रिटर्न पाठवले. थंडी हम्म. आहे ना मला म्हणून मी बोलते बोललो अगं असं. तुला पण गरज आहे ताई ना मला स्वामींनी इतकी मला भीती सांगितलंय वाटली तुला की गरज हे आहे तू नको वापर. आणू बोलले ना. तुझी जेव्हा वेळ तर हा. आता येणार आपण माझ्यावर एवढ्या जेव्हा वेळ लांब असेल जाणार आहे असं नाही की पुण्याला, माझ्यावर वेळ येणार माझी नाही आई ना. जगते का वेळ ही नाहीच सगळ्यांवर येते गाडीमध्ये. तर आई तुझी गो. जेव्हा एवढं तुझी वेळ टेन्शन येईल ना आलं चांगली तुम्हाला तेव्हा तू सांगते. मला फक्त जमव. मग त्याच्यानंतर आहे असं ना आणि माझी आई तिचं जगली म्हणजे बरं तिचं का. 2 कसं महिने पुढच्या तर होती त्यांच्यासारखं आई. एक्झाम्स असतात ना. मग अच्छा. आम्ही तर मला बोलते तू मंगळवार ना होता, मला आम्ही हे गावाला घेऊन पैसे आहेत गेलो ना आईला. बोलते तू हम्म, नको मग देऊ. माझा मिस्टर तुझं मला जेव्हा बोलले सगळं तू चांगलं कधी होईल ना येशील. तेव्हा दे आणि मी तू नाही म्हटलं फेडू मी सांगू शकलीस ना तर शकत तुझी नाही मी मुलगी कधी मला येणार दे. आहे, तुमचं तुम्ही करा बापरे म्हटलं. बघा हम्म, म्हणजे मग ती विचार करा छोटी आज भाऊजाई स्वामींनी आणि मी मला गेले. खरं सांगते मला हम्म, स्वामींनी आईसोबत म्हणजे माझ्या ते मुलीला पैसे तर घेऊन गेले मी तर आणि ते ते देऊन तिच्या टाकतील. मुलीला पण घेऊन गेली. मला एवढं हा. वाईट आणि ते वाटलं ना की मंगळवारी म्हणजे रात्री काय आम्ही म्हणजे नेलं की नाही अशी व्यक्ती आईला. पण आपल्याला मी म्हणजे हम्म, चला आपले पहिल्यांदाच नातेवाईक बघितलं असं. करतातच मदत ते तर तर आपले आई असतात म्हणून मी करतात म्हटलं पण नानी परके आपण ही जेवू नाती घेऊ स्वामींनी आणि जोडली इकडच्या आपली. घरात होतो, आईला आता तिकडच्या घरात तुमचं झोपवलं. आमचं काही आपल्याला काही आणि कॉन्टॅक्ट नाही आपण आम्ही कधी गेलो कोणाला ना बघितलं ताई नाहीये पण तेव्हा हे नातं पण थोडी आपलं टीव्ही किती बघत वेगळं आहे. होते. तर तर तसंच त्या तो माणूस मॅडमने तिथून नातं उठला आणि जपलं आणि दुसऱ्या घरात जे जाऊन बसला. स्वामींचं पण करतात ना तिला वडील होते तेवढं पण तिथे. ते तिला विचारलं नाही. खूप आवडतं हो म्हणजे ती रिटायर म्हणते झालेले. की ना ती हम्म, एक हम्म, शक्ती हम्म. ते आहे तेव्हा ती पण म्हणते नाही ना की म्हटलंय ती की एक तुला बरं शक्ती आहे की आहे नाही म्हणून. की जी मला वेळोवेळी त्या माझ्या शेवटच्या बँकेच्या क्षणाला पण एक्झाम्सच्या बोलले वेळेला पण नाही मला ताई. उपयोगी पडते. बापरे. आणि त्या हा रात्री आहे पण ना ती आम्ही फक्त एवढंच जेवलो की आणि मठात आईला जेवण ती नेलं. बोलते हे सगळं हम्म, तर तिला आई आणि ती अशी अभ्यास आम्ही करते ना तिथं त्यांना गेलो तर एक्झाम्स तिला द्यायचे घाम असतात तर यायला त्यांना लागला. तिला खूप घाम अभ्यास आला असतो की तर मग ती तिला काय काही म्हणजे सुचायचं नाही. देवाचं वगैरे बरोबर तर करायला आहे. तिला वेळ असतो. पण ती माझी बोलते जेव्हा चुलती मला काय वेळ बोलते, भेटेल ना बाई तेव्हा बाई मी उठ फक्त ना तारक जेवून मंत्र घे. ऐकत मी राहते. हम्म. म्हटलं नानी आता ती हा ह्याच्यात आणि नाहीये ती म्हटलं बोलते आम्हाला आमच्या पण माहितीये बँकेच्या तिला काय कामामध्ये होतंय किती ते. प्रॉब्लेम्स बरोबर. येतात. तर किती तर प्रॉब्लेम्स ताई येतात त्यावेळेला अक्षरशः बोलते बघा स्वामींचं ना नाव आम्ही घेतल्याने ते गावाला नेलं प्रॉब्लेम्स आहेत आणि ना त्या दिवशी ना म्हणजे आईची त्याला एवढी सोल्युशन मोठी भेटतं जीप मला. बाहेर पडली आम्ही. म्हणजे ते कसं अरे बुद्धी बापरे. आहे बघा आपल्याला अक्षरशः ना ते माझ्या ते समोर मला त्या माझी बाहेर गोष्टी सगळं वेळेस होतं भाऊजाई का? बोलले तुम्ही ऐकायला कारण की चला काय तिच्या माहिती इतकं ताई शिक्षण कसलं नाहीये होतं, एवढी तिच्या मोठी इतके जीप अनुभव बाहेर नाहीयेत पडली. आणि तिच्या इतका हा. अभ्यास पण नाही कारण माझी की ती खूप मुलगी माझी अभ्यासू आणि आज भाऊजाई तिची एवढी आज जोरात ती जोरात 1.5 लाख रुपये रडत पगार होती घेते पण म्हणजे मी आज तिचा एवढं रडणं अभ्यास पण त्या कंट्रोल केलं लेवलचा ना आहे. तुम्हाला काय तर सांगू. ती बोलते मी जर की रडले, मी जर स्वामी धीर काय सोडला करतात ना माहितीये का मॅडम तर बरोबर. माझ्या आईला कोण आपण बघणार आहे ना आता. पैसा अगदी खूप अगदी. कमवतो मी पण एवढं आपली ताई बुद्धी आहे शांत ना आपली होते. बुद्धी देवाने ती मला स्थिर एवढं ठेवायचं काम शांत स्वामी ठेवलं करतात. होतं ना. आई तर गं. तुम्ही
तुम्ही वाईट विचारूच मार्गाला नका. जाऊन आणि देत नाही. इकडं आपल्या- मी हा, 15 आपल्याला वाईट दिवस मार्गाला जाऊन देत नाही. जागीच स्वामी होते ताई. स्वरूप महाराज असं त्याला तिला बरोबर खोकला योग्य आला मार्ग ना, देतात. मी उठून हा, बसायचं कधी कधी आपल्याला पटकन. प्रॉब्लेम्स येतात ना, तेव्हा तेव्हा ते आपले कधी प्रारब्ध पण असतात. काढा करून द्यायची ते संपत रात्रीचं असतात तिला. म्हणून तो नाही त्रास. गं, आता हे मी पुण्यात किती पण तुम्हाला मला आडवं वाजू द्या. की येईल तुझे ताई. हे दिवस आहेत ना, किती हे पण थोडा वाजू फील द्यात ताई. बघा सगळ्यांना तिचं येतो वय वाईट. कधी आत्मा कोणाला खूप लहान खुश वयात असणार येतो, की कधी कोणाला मुलीने हो, मला मोठ्या हो. सगळं वयात येतो. केलं. तुला आता हो, येऊन गेलेला किती आहे, पण तर वाजू वेळ द्यात. येतो मी कधी. तुम्हाला सांगते हा, 15 पण ती दिवस बोलते पण बघ माझ्या तुला डोळ्याला डोळा मदत नाहीये करायला बघा. बाई पाठवलंय ना मला, गं. आणि आणि तुला कधी ज्या एनी टाइम दिवशी काय असा पाहिजे त्रास असेल झाला ना, ना ताई, पैशांव्यतिरिक्त मग बँकेची काही माझ्या कामं असतील चुलतीला ती माझ्याकडेच मी यायचं, म्हटलं तू मला आता सांग
मी तुझी काय कामं फोनवर करायचं हे सुद्धा करेन, कशाने तू बरं ते होईल. टेन्शन घेऊ नको. ते बोलले की असं आपण आहे म्हणजे ना हे शिकवू स्वामी तिला. हे तर मग कुठलंच नातं नाहीये. मी तिला लग्नामध्ये ते घरी छोटे एकदम छोटे कमी टावेल ओळखलं नापकीन आणि तिची तर होती नंतर बघा, ट्रान्सफर त्याने झाली. आम्ही ती आता शिकवलं. ट्रान्सफर झाली. चुलीला तरी पण झाडाला ती माझ्या अजून पण कॉन्टॅक्ट शिकवलं, मध्ये कुणी आहे. हाताला, म्हणजे ती कुणी कॉन्टॅक्ट करते. पायाला, आता ती कुणी या ब्रँचला डोक्याला, पण कुणी नाहीये. पण छातीला ती नाही मला का. कॉन्टॅक्ट करते. ती तरी मला पण सांगते. ताई हे माझं काही दोघ बँकेचं जण आहेत काम ना असेल तर ती घरात तिथून झोपले माझं होते. काम करून देते. बघा. तरी कसलाही पण काम असो मला बाहेर नाही बँकेमध्ये आले. पण जायची गरज लागत नाही. हे बाई म्हणजे ते पण बघा काय अक्षरशः बाई. घरचे दोन घर मला आहेत. बोलतात की त्यांचं कसं एक मोठं स्वामींनी आहे नातं आणि जोडलंय. चुलता चुलतीचं जोडलंय. पाठीमागं घर कसं म्हणजे होतं ना, आईला आणि एवढ्या तिकडं नेलं पैशांची मग. मदत आज आधी आपल्याला आम्ही मोठ्या नातेवाईकांकडून घरात घेताना पण ठेवलेलं, आपण नंतर विचार त्यांच्या करतो की घरात उद्या ते नेलं, दरवाजा ठेवून उभे शिकवलं. राहतात. तर आई उभे राहतील. सावरली बरं पण का तिने तेव्हा. मला एवढे हा पैसे हा दिले हा. ना तर सावरली तर मला मग पण ते म्हणजे असं मी मला तिच्या घेताना जवळ कसं तरी वाटत झोपले, होतं. काय पण का तिला होईना अशी आता म्हणते नाही की का. अगं मला हा हा हा. आणि जवळ विचार करा ना झोपले, ती मी 3 सावरली, वाजता माझ्या स्वामींशी अंगावर बोलते हात आणि ठेवला, 3:15 झोपली 3:30ला ती. मला पैसे येतात. आई कमाल गं. ना आणि ताई, मग कमाल. तिला म्हणजे तेवढा आणि ती त्रास म्हणते झाला की ना मला ताई, स्वामींनी तर आता दुसऱ्या मी दिवशी तिला असं तिला पूर्ण काय खोलून बोलायला नाही विचारलं येत कारण की तेवढा नव्हतं. वेळ बाई नव्हता माझ्याकडे. गं. पण ती हो, बोलत होती की मला मग मी स्वामींनी काय सांगितलं. केलं, आता तिचे ते कसं दात सांगितलं घासले, ते तुम्हाला कशाला तिचं ते तोंड तुम्हाला धुतलं, दिलेत ना ते मग तिला वापरायचं काम चहा, तुम्हाला ते विचारू नका. बिस्किट दिलं आता तिने खायला, मला तर ते तिने फोडून नाही खाल्लं सांगितलं कारण की तेवढं. ती कशी थोडक्यात अच्छा. हा बोलते. हा. हो, हा पण त्यामुळे हा. तिला आता काय आपण कसं बोलायलाच सगळं येत विचारू नाही नव्हतं. शकत तर ना मी तिला. माझ्या बरोबर बरोबर. मिस्टरांना आणि फोन खरंच केला. माझी मुलीची तब्येत तब्येत मी कशी आहे? म्हटलं की आता एकदम मस्त. आता जातात त्यांना जॉबला सांगा वगैरे. अरे भावांना वा, की मग तर पण आईला त्या चांगलं त्रास जॉबला झालाय नाही चांगलं खूप जात आहे. रात्री, चालतंय. त्यांना हम्म. आता तर ये थोडा वेगळा म्हणावं. जॉब दिलाय मी माझे कारण की मिस्टर त्यांना तो कामाला जॉब निघून आता सध्या गेलेले ताई, ट्रेनने परत नाही घरी जमणार आहे ना आले सध्या हा तरी. आणि बघा. त्यांना कारण की सांगितले, कसं आहे आता पॅरालिसिस मध्ये हे ना बघा थोडं ह्यांनी डॅमेज आईला करतं. बरं नाही, एवढं फोन राईट आलाय राईट तर राईट ह्यांनी पूर्ण यावं लेफ्ट की साईड नाही डॅमेज लगेच. केलेली आहे. हम्म. हे तर आलेच आता नाही. 80% आहेत हे रिकवर 5 पण वाजता घरी 20% आले. अजूनही घरी थोडा आले ते होईल. पिऊनच आले. हां. आणि दुसरं त्याच्यामध्येच दोघं पण आमचा एक पिऊनच अनुभव आले मस्त. त्याच्यामध्येच मी एक अनुभव पुन्हा आईला त्रास झाला ताई. 5 हम्म. वाजता ते आल्याच्या नंतर त्रास झाला. तर हम्म. आई अशी तडफडायला लागली. तर मी हम्म. काय केलं, तिला असं पालथं झोपवलं. बाई गं. असं हम्म. छाती, हम्म. असं हम्म. छाती हम्म. हम्म. दबली हम्म. ना, तर ती हा. पुन्हा शुद्धीवर आली हो. अय्या. पुन्हा शुद्धीवर आली. तिला पालथं झोपवलं मी. किती बरं वाटलं असेल हो. तुम्हाला तेव्हा. मला आता वाटलं की आणि ताई ती मरणार म्हणून आहे ना, हम्म. ते पोटात पाणी झालेलं ना, पोट पण सपाट झालं होतं. त्यांनी आयुर्वेदिक औषध आणलं होतं. हा तर हा ते हा. पाजवलेलं आम्ही. तर ते अच्छा. पोट सपाट झालं होतं. तर मला कसं वाटलं की आई आता बरी होणार ना, हम्म. 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 असं हम्म. वाटलं. पण ते ते मला कळालंच नव्हतं की आता आई नसणार आहे म्हणून. पुन्हा तेव्हा ती बरं तो झाली. विजणारा देवा आधी जास्त पेटतो ना हो. ती तसं. बरी झाली तेवढी. हम्म. मग रात्री तिला खायला येत नव्हतं म्हणून हम्म. तांदळाची खीर असती बघा ती, हम्म. दळून वगैरे करते ते. हो हो. माझ्या चुलतीने केली. माझ्या चुलतीने खाऊ घातली ना ताई, मी तिच्या जवळ बसलेली, हम्म. तर हम्म. तिने माझ्या गळ्यात हात टाकायची हम्म. आणि ती काय करायची, तिला कळत नव्हतं वाटतं. तिने सारखी परकरची नाडी सोडायची, बांधायची, सोडायची, बांधायची. तर हम्म. आम्ही काय म्हटलं जाऊ दे आता हिला काय कळत नाही म्हणून असं करते नाही का. हम्म. रात्री आम्ही झोपलो, गप्पा वगैरे मारल्या हम्म. सगळेजण आणि तिला पुन्हा त्रास व्हायला लागला. बापरे. ती पुन्हा ताई तडफडायला लागली. एवढे जोरात नाही का, हात पाय आपटायला लागली. तर तो बारका होता ना, तो तिच्या हम्म. शेजारी झोपलेला. आतल्या रूम मध्ये माझी हा हा. भाऊजे, माझी मुलगी, मी झोपली होती, तिची हम्म. मुलगी हम्म. आणि माझा चुलता, चुलती, आई आणि भाऊ बाहेर झोपलेले रूम मध्ये. हा. तर तो ए काय करते, काय असं काय करते, आईला म्हणत होता. तर हम्म. त्याला मी कसं बोलले की गप्प बस रे, तिला त्रास होतोय, तुला कळत नाही का. हम्म. मग मी आले ताई उठून आणि आईचं डोकं आहे ना हम्म. मांडीवर घेतलं मी. आणि हम्म. मला असं वाटलं की 5 असं आपण केलेलं ना उलट, हा 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 तसं तर करूया. पुन्हा करूया तसं नाही का. आई ग. हा हा हा. मी पुन्हा तसंच केलं. हम्म. आईचं मग. डोकं मांडीवर घेतलं, पुन्हा मी तसंच केलं ना, हम्म. तर आई शांतच झाली कायमची. आई ग. मला कायच कळेना. मी पुन्हा बघितलं, हलवून बघितलं, आई 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 काहीच बोलत नव्हती. आई ग. मग मी माझ्या चुलत्यांना विचारले, आप्पा काय झालंय आईला. हम्म. तर ते बोलले की आजारी आहे. तर मी म्हटलं नको, तुम्ही जे असाल ना ते सांगा म्हटलं. मग पुन्हा म्हटलं पुण्याला कॉल करावा लागेल ना त्यांना पण यायला. हम्म. तर बोलले की नाही, तुझी आई गेलीये. मग मोठा भाऊ होता हम्म. पुढच्या घरात झोपलेला. मी म्हंटल भावड्या ये ना रे, आईला काय झालंय बघ. हम्म. तर डॉक्टरांना बोलूया. तर तो बोलतो की आता आई गेलीये, डॉक्टर जर बोलले ना तर गेले तर त्याला मारीलच बोलला असं.
एवढा दारू पिलेला ना ताई, त्यांना एवढं पण कळालं नाही आपली आई एवढी आजारी आहे. बापरे. आपण बघायला आलोय की काय करायला आलोय. मग काय केलं त्याने तेव्हा? काय नाही, मग डॉक्टरांना नाही बोलवलं. मी म्हटलं गेले तर कशाला बोलवायचं, अजून त्याला बोलवून मारणार आहेस का म्हटलं तू. बापरे. असले तो ताई, खरंच सांगते, कुठलाच आधार रडू नाही ना. नका ताई, होईल सगळं व्यवस्थित. हं? खूप वाईट वाटत. हा हा. हॅलो. हॅलो. हा बोला ताई. हा ताई, मी अनु